गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळचा सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. हरी गोकुळच्या सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. गोकुळचा सुखा अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. हरी गुणिया तोरणे करीती कथा गाती गाणे, करीती कथा गाती गाणे, करीती कथा गाती गाणे. गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे, करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. तुका म्हणे छंदे येणे वेदिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन तुका मोहिले. म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन वेधिले गोविंदे. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे, मन मोहिले गोविंदे. बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. बाळकृष्ण नंदा घरे आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी, आनंदल्या नर नारी. हरी विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे हरे विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरे विठोबा रखुमाई, 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 विठोबा. टाळी टाळी टाळी.
टाळी वाजवा. गोकुळीच्या सुखा 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 अंत पर नाही लेखा अंत पर नाही लेखा बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी अंत पर राहिले का अंत पर राहिले का बाळकृष्ण नंदाघरी बाळकृष्ण नंदाघरी आनंदला नरनारी आनंदला आनंदला नरनारी आनंदला 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 नरनारी आनंदला नरनारी आनंदला आनंदला आनंदला
आनंदल्या नर नारी आनंदल्या नर नारी बाळ विठ्ठला विठ्ठला रे विठ्ठला विठ्ठल 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 श्री ज्ञानदेव भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जय तुकाराम महाराज की जय एकनाथ महाराज की जय हर हर महाराज की जय शंकर महाराज की जय महाराज की जय हनुमान की जय विठला 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 हर 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 गोकुळीच्या सुखा लक्ष द्या गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी विठाल 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 वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा गुरुर्ब्रह्मं गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वन्दे जगद्गुरु महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन
दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो हो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो हरी पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका हा पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका दास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे किलिया स्मरण होय सर्व विद्येचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता समचरण सरोज सांद्र नीलांबुदामं जगनविहित पाणी मंडनं मंडनानां तरुण तुलसीमाला कंधरं कंजनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिंतयामि मस्तक हे पायावरी पायावरी मस्तक हे पायावरी मस्तक हे पायावरी वार करी संतांच्या वार करी संतांच्या वार करे संतांचा वार करे संतांचा वार करी संतांचा वार करी संतांचा हो मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या या वार करी संतांच्या 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 मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय देहूचे सुप्रसिद्ध संत साधू वैराग्याचे महामेरू आणि संप्रदायाचा कळस असलेले तुकोबाराय यांचा चार चरणाचा बालकृष्णाचं प्रागट्यकरण झाल्यानंतर गोकुळामध्ये काय आनंद व्यक्त केला किंवा गोकुळवासियांना किती आनंद झाला आणि तो आनंद कशा पद्धतीने गोकुळवासियांनी व्यक्त केला याचं अगदी यथार्थ वर्णन करणारा हा अभंग विठ्ठल 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 अभंगाचा सरळ सरळ भावार्थ जर आपण पाहिला तर लक्ष द्या. अभंगामध्ये तुकोबाराय म्हणतात गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. गोकुळामध्ये अहो इतका आनंद झाला, इतकं सुख प्राप्त झालं. सुख कधी प्राप्त होतं? आनंद झाल्यावर, बरोबर. मग इतका आनंद झाला गोकुळवासियांना, गोकुळामध्ये इतकं सुख प्राप्त झालं की गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. लेखा म्हणजे कुठल्याही गोष्टीचा लेखाजोखा आपण ठेवतो ना, तो लेखाजोखा ठेवणं शक्य नाही. म्हणजे त्या सुखाला कसलीही उपमा देता येणार नाही. ते सुख कशामध्येच मोजता येणार नाही. आपण सहज म्हणतो ना, एखादी मनासारखी गोष्ट झाल्यावर काय आनंद झालाय, मला शब्दात मला आनंद सांगता येईना, त्या आनंदाचं मी वर्णनच करू शकत नाही असं सहज आपण म्हणतो. तेवढा आनंद गोकुळवासियांना झाला की त्या सुखाचा लेखाजोखा त्या ठिकाणी ठेवता येणं शक्य नव्हतं. गोकुळीच्या सुखा
अंत पार नाही लेखा. पण का झाला हा आनंद तुकोबाराय? तर काय झालं? दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय सांगतात, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. बाळकृष्णाचं प्रागट्यकरण त्या ठिकाणी नंद भैया नंदलालांच्या घरी झालेलं आहे. बाळकृष्ण नंदा घरी. मग आनंदल्या नरनारी, गोकुळवासियांच्या सर्व नर असतील, नारी असतील, पशु असतील, पक्षी असतील, वृक्ष असतील, वेली असतील, सगळं गोकुळ त्या ठिकाणी आनंदाने भरून गेलं. का? तर बाळकृष्ण नंदा घरी. पहा, बाळकृष्ण नंदा घरी या ध्रुवपदाभोवती हा सगळा अभंग फिरतो. मग हा आनंद कसा साजरा केला? तर गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे. प्रत्येक गोकुळवासियांनी आपल्या घरावर गुढ्या उभारल्या, तोरणं लावली आणि हा आनंद उत्सव त्या ठिकाणी साजरा केला. कित्येक ठिकाणी कथा कीर्तनांचं आयोजन झालं, कित्येक ठिकाणी गाण्याचं आयोजन झालं, कित्येक ठिकाणी नृत्याचा आनंद झाला. अशा पद्धतीने गोकुळवासियांनी हा आनंद साजरा केला. करती कथा गाती गाणे, तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. या बाळकृष्णाला पाहिल्यानंतर काय झालं? तर मन मोहित होऊन गेलं महाराज. या बाळकृष्णाला पाहिल्यानंतर त्या ठिकाणी सर्व देह भान त्या ठिकाणी हरपून गेले महाराज. पहा, आज जरी बाळकृष्णाचा फोटो किंवा प्रतिमा जर आपण पाहिली तर आपल्या मनाला सुद्धा नुसता फोटो पाहिला तरी आनंद होतो महाराज. बरोबर आहे की नाही? इतका आनंद गोकुळवासियांना झाला. असा अभंगाचा अगदी सरळ सरळ भावार्थ. गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुढिया तोरणे, गुढिया तोरणे करती कथा गाती गाणे, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे, किंवा मन विधले गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. विठाल विठाल बरोबर 1 तासामध्ये आपल्याला अभंगावर विवेचन करायचं. हा 9च्या आतमध्ये बरोबर आपल्याला काला करायचा आहे. 2 शब्दाचा परिहार देणं वक्त्याचं आद्य कर्तव्य. या न्यायाने अखंड हरिनाम सप्ताह हनुमान जन्मोत्सवानिमित्त, मुलांनो बरोबर बसा बरं. आता एका जागेवर थोडं बसा बसा, या पुढे या. चला आता थोडस 1 तास जरा थोडं कॉन्सन्ट्रेशन ठेवा. हा, आज आपला काल्याचा दिवस आहे ना, शेवटचा दिवस आहे. अगदी मस्त बसायचं, प्रसन्न मध्ये एकदम सतर्क बसायचं. विठाल विठाल या. कातोरे महाराज असे पुढे बसले असते जरा. या अण्णा पुढे या, का राहता उभा? गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. हनुमान जन्मोत्सवानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह इसळक सुंदर असं 7 दिवस या ठिकाणी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं. 8-10 वर्षापासून हा सप्ताह आपला त्या ठिकाणी काही कारणांमुळे असेल, काहीतरी अपरिहार्य कारणांमुळे त्या ठिकाणी स्थगित होता. या ठिकाणी या वर्षी हा सप्ताह पुनर्जीवित त्या ठिकाणी झाला. म्हणजे मागचीच परंपरा आपण काय केली, पुढे सुरू केली महाराज. परंपरेने आलेला हा सप्ताह या वर्षापासून त्या ठिकाणी सुरू झाला आणि त्या वर्षाची काल्याची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला संपूर्ण इसळकरांच्या वतीने आली. मोठं माझं सुद्धा काहीतरी पुण्य फळले बहुत दिवसा, भाग्य उदयाचा ठसा. नक्कीच काहीतरी पूर्वजन्माचं सुकृत माझ्या पाठीशी असेल, म्हणून या ठिकाणी ही काल्याची सेवा हनुमंतरायांच्या दरबारामध्ये या ठिकाणी मला करण्याची या ठिकाणी संधी मिळाली. उजळली भाग्य आता अवघी चिंता वारली. पण सुरुवातीला सांगतो महाराज, हा जो सप्ताह आता सुरू झालेला आहे, हा सप्ताह आपण असू किंवा नसू, हा सप्ताह अखंड त्या ठिकाणी चालू राहिला पाहिजे. हीच परंपरा आपण पुढच्या पिढीला त्या ठिकाणी दिली पाहिजे.
नक्कीच यासाठी आपण पुढच्या पिढीला त्या ठिकाणी सरसावलं पाहिजे. मोठं वारकरी वैभव असलेले आदरणीय स्वामी महाराज हरिहर वारकरी शिक्षण संस्था आपल्याच गावामध्ये त्या ठिकाणी आहे. त्याच्यामुळं आपल्याला काही जास्त अडचण नाहीये सप्ताहाला, आहे का नाही. काकडा असू द्या, विना पहारा असू द्या, सगळी जबाबदारी उचलायला एका पायावर तयार आहेत महाराज. त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे महाराज. सप्ताह करायचा म्हणल्यानंतर विना पहाऱ्याला फार महत्व आहे, तरच तो अखंड हरिनाम सप्ताह होतो. बऱ्याच ठिकाणी विना पहारा होतच नाही आता सप्ताहामध्ये. पण इथं विण्याचा विषय निघाला, स्वामी म्हणले काय काळजी करू नका, अखंड हरिनाम सप्ताह त्या ठिकाणी आपण करू. अखंड विना पहारा या बालगोपाळांनी त्या ठिकाणी केला. सुंदर टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी. आजच्या कीर्तन रूपी सेवेसाठी आदरणीय आमले महाराजांची सुंदर साऊंड सिस्टीम, काय आवाज मस्त अगदी. कायनाचार्य संपत महाराज गाडे आपल्या इसळक निंबळकच्या गान कोकिळा, त्याचबरोबर आदरणीय संगीत अलंकार स्वामी महाराज, दगडू महाराज दानकुंडे, आमचे सुग्रीव, त्यांचं नाव ध्यानात नाही राहत माझ्या, पण आता ते सुग्रीवाचं पार्ट केल्यामुळे मी त्यांना सुग्रीवच म्हणतो. काय नाव आहे? विशाल महाराज. हा, विशाल महाराज थोडसरे. आदरणीय मोठं पंचकृषीमध्ये गायनाचार्य म्हणून, कीर्तनकार म्हणून संजय महाराज साळवे माझे वर्गमित्र आहेत. त्याचबरोबर हरिहर वारकरी शिक्षण संस्था आणि संपूर्ण इसळक निंबळक ग्रामस्थ बरं का. त्याचबरोबर तुळशीवाल्या माता पहा, सुंदर 7 दिवस थोडं आळीपाळीने का व्हायना त्या ठिकाणी तुळशीची सेवा या ठिकाणी केलेली आहे. विनेकरी महाराज असतील आणि पंचकृषीचे आपले अगदी नामांकित, कुठंही चोपदार नाव निघालं का लगेच दगडू शेठ तांबे, हा, त्यांच्यासाठी एकदा चांगल्याच टाळ्या वाजवा. हा, पुढे या ना. असे चोपदार असाच असावा महाराज, भारदस्त. आणि चोपदाराला कमी नका समजू तुम्ही, भगवंतचे साक्षात रामकृष्ण हाय का नाही. निळा दत्त चोपदारी करीत असे, निळा म्हणे देव राबे त्यांच्या घरी, दत्त चोपदारी करीत असे. असे आपले चोपदार आदरणीय दगडूशेठ तांबे, मृदुंगाचार्य आमचे हरी महाराज, आणि खास नागापूरहून आलेले आपले भीमसेन महाराज ना, हा, भीमसेन महाराज कातोरे. आणि अण्णांचं काय नाव आहे? काय नाना, आदरणीय नाना. संपूर्ण सगळा परिसर पहा. 1 तास आपल्याकडे आहे. अभंग आपण घेतलाय, गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. 7 दिवसाचा अखंड हरिनाम सप्ताह. आणि आज आपल्या सप्ताहाची काय आहे? हा, अगदी मोठ्याने बोलायचं. आता तुम्ही आम्ही खेळीमेळी गदारोळी. कीर्तन म्हणजे संवाद आहे. पहा, मी बोललेलं तुम्हाला समजलं पाहिजे, तुम्हाला समजलं हे मला समजलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल पहा, आजची ही काल्याची सेवा आहे महाराज. आणि काला म्हणजे काय हे पहिले आपण समजून घेतलं पाहिजे. काला म्हणजे पूर्णत्वाचा दिवस आजचा आहे महाराज. पहा, एखादी नदी वाहते, त्या नदीचं वाहन कुठपर्यंत? म्हस्के मामा, सागराला मिळेपर्यंत. बरोबर, थोडस लक्ष द्या. नदी वाहते, नदीचं वाहन कुठपर्यंत? आजी, नदी कुठं वाहते? समजा इथून नदी निघाली बा, इसळकून निघाली, कुठं? निंबळकला गेली, नागापूरला गेली, वडगावला गेली, अशी कुठपर्यंत वाहते ती? सागराला मिळेपर्यंत. एकदा ती सागराला मिळाली का तिचं वाहन थांबतं. म्हणजे तिचं नदीचं पूर्णत्व कुठं आहे? सागरामध्ये महाराज. अगदी सोपं सांगतो. पहा, ग्रामपंचायत इलेक्शन आलं आणि ग्रामपंचायत इलेक्शन आल्यानंतर मग ते मला काही जास्त त्याच्यातलं माहिती नाही, पण आरक्षण वगैरे असतं. नंतर निवडणूक प्रक्रिया लागली जाते. बरोबर, नंतर ते नॉमिनी फॉर्म भरणं असतं. फॉर्म भरणं झाल्यानंतर उमेदवाराची ते अर्ज मागं घेण्याची प्रक्रिया असती. ती प्रक्रिया झाल्यानंतर इलेक्शन होतं, मतदान होतं, मतमोजणी होती आणि नेता निवडला जातो. कुणीतरी एक सरपंच असेल, काय असेल, जनतेतून तो नेता निवडला जातो. मग एकदा नेत्याची निवड झाली का ही सगळी निवडणूक प्रक्रिया काय होती? थांबते, शांत होते, संपते. म्हणजे तिचं पूर्णत्व होतं त्या प्रक्रियेचं. जसं नदीचं धावणं समुद्राला मिळाल्यानंतर तिचं पूर्णत्व आहे, नेता निवड झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया त्या ठिकाणी संपली जाती, तिचं पूर्णत्व होतं. जसं ऊसाला तुरा आला की ऊसाचं वाढणं
संपतं. आपण काय म्हणतो, आता तोड सुरू करा, बरोबर आहे की नाही. उसाला तुरा आला म्हणजे उसाचं पूर्णत्व होतं, त्याची वाढ संपते. तसं एकदा काल्याचं कीर्तन झालं, पहा बरं तिकडं काय, इकडं बोलवा त्यांना, जाऊ द्या आता पळाले. विठ्ठल विठ्ठल पहा, तुम्ही इकडे पहा, जाऊ द्या. थोडासा जरी विक्षेप झाला, दुर्लक्ष करायचं थोडस काय. पहा काय सांगत होतो मी. हा, मग ते असं होतं, नदीचं वाहन समुद्राला गेली का पूर्णत्व, नेता निवडला का निवडणूक प्रक्रिया संपली, उसाला तुरा आला की उसाची वाढ संपली. तसं 7 दिवस हा ज्ञान यज्ञ सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. आणि आज या ज्ञान यज्ञामध्ये काल्याची पूर्ण आहुती टाकली की हा ज्ञान यज्ञ सोहळा संपन्न झाला. म्हणजे हा काला म्हणजे पूर्णत्वाचा दिवस आहे. जशी एखाद्या साधकाला मोक्ष प्राप्ती झाली की त्याचं पूर्णत्व होतं, तसं या ज्ञान यज्ञ सोहळ्याची जी पूर्णत्वता आहे ती या काल्याच्या कीर्तनाने त्या ठिकाणी संपन्न होती. म्हणून आजचा हा काला महाराज. आता हा काला म्हणजे काय हे पण आपण समजून घेतलं. ठीक आहे, पूर्णत्वाचा दिवस, काही आपल्या भाषेमध्ये पगाराचा दिवस, कारण काला झाल्यावर मग सगळी वाटप होती ना, बरोबर आहे की नाही. पगाराचा दिवस, पूर्णत्वाचा दिवस म्हणजे काला महाराज. मग काला आपण सगळाच करतो महाराज. कशाचा करतो, अगदी आपल्या बोली भाषेत कडाण भाकरीचा, बोला ना, काला. दूध भाकरीचा काला, बरोबर. मिरची चटणीचा, फरसन मुरमुऱ्याचा काला. आता जी हंडी आतमध्ये तयार करता येत, त्याच्यामध्ये काय ठेवणार आहे आपण, कडण. कोण म्हणलं कडण, काय ठेवणार आहे, दही आणि लाही. म्हणजे आजचा जो काला आहे वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे तो लाही आणि दही, बरोबर. थोडस लक्षपूर्वक आहे का, लाही आणि दही याचा काय काला, आणि तो काला आपण आज या ठिकाणी करणार आहे. आता लाही आणि दही हे प्रतिकात्मक घेतलेले आहेत बरं का. हा, थोडस इकडे पुढे या, पुढे या, नाही तर मागचे पुढे सारखा, मागच्यांना जागा राहू द्या. सरका आता, 1-2 मिनिटं सरकूनच घ्या बरं उठून. म्हणजे काय, ते मागून आलेले मग त्यांना पण अडचण नाही व्हायची, माग बसतील ते बरोबर. या पुढे या, 2 मिनिटं. विठ्ठल विठ्ठल, या पुढे या, पटकन सरका. पहा, आजचा जो काला आहे तो कशाचा करणार आहे. हा, मागून जे आलेत ना त्यांना शांततेत जागा द्या बसायला, म्हणजे विक्षेप नाही व्हायचा आपल्याला, हे का नाही. हा, आजचा जो काला आहे तो कशाचा करायचा, बोला लवकर. दही आणि लाही. मग दही आणि लाही ही प्रतिकात्मक स्वरूपामध्ये घेतलेली. पहा, या हंडी मधलं जे दही आहे महाराज, ते भगवंताचं प्रतीक आहे. कोणाचं प्रतीक आहे, भगवंताचं, म्हणजे देवाचं प्रतीक आहे. आणि लाही जी आहे ती लाही म्हणजे हे जीवाचं प्रतीक आहे. कशाचं, जीवाचं. हा, या इकडं आता समजतंय तुम्हाला मी बोललेलं. लाही कशाचं प्रतीक आहे, जीवाचं. आणि दही कशाचं प्रतीक आहे, भगवंताचं. कारण तो भगवंत हा सतचित आनंद यांनी ओतप्रोत भरलेला आहे महाराज. कशाने, सतचित आणि आनंद. आनंद घना परमात्मा या 3 गुणांनी युक्त आणि अशा प्रकारचा आहे. आणि दही सुद्धा 3 गुणांनी युक्त आहे. दही ओला असतं का कोरडं असतं, ओला असतं, बरोबर. म्हणजे दह्यात ओलेपणा असतो, म्हणजे जलांश दह्यामध्ये असतो, ते जलांश. त्यानंतर दही आंबट असतं का गोड, आंबट असतं, बरोबर. म्हणजे आम्लांश, जलांश, आम्लांश. आणि दह्यामध्ये तूप सुद्धा असताना स्निग्धता असते. मग त्याला आपण मराठीत, इंग्लिश मध्ये त्याला फॅट म्हणतात. फॅट समजन लवकर आहे का नाही, डेअरीत फॅट लावतात ना, म्हणजे घृतांश. दही सुद्धा 3 गुणांनी युक्त आहे, जलांश,
आम्लांश आणि घृतांश. आणि आनंद घन परमात्मा सुद्धा 3 गुणांनी युक्त आहे, सत चित आणि आनंद. म्हणून दही हे भगवंताचं प्रतीक या ठिकाणी प्रतिकात्मक आपण त्या ठिकाणी घेतलंय महाराज. दही आणि लाही, लाही हे जीवाचं प्रतीक आहे, म्हणजे तुमचं आमचं ती प्रतिकात्मक लाही त्या ठिकाणी आपण घेतलेली. त्या जीवाची, जीव म्हणजे आपण ना, म्हणजे त्या लाहीचं आणि त्या दह्याचं, म्हणजे या जीवाचं आणि त्या शिवाचं. हा समजतंय ना तुम्हाला? या लाहीचं आणि त्या दह्याचं, या जीवाचं आणि त्या शिवाचं ऐक्य म्हणजे काला. विठ्ठल 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 म्हणजे आजचा जो काला आहे तो जीवाचा आणि, बोला बोला बोला, जीवाचा आणि शिवाचा. जीव शिवाचं ऐक्य जिथं होतं त्याला म्हणायचं काला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कुठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला, कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला, तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. तुका म्हणे काला कोठे अभेद देखिला. एकदा का ते ऐक्य झालं की परत बाजूला होता येत नाही महाराज. पहा आता एकदा काला झाला दही आणि लाही, मग बाजूला निघत नाही महाराज, त्याचं ऐक्य होतं. तसं या जीवाचं आणि त्या शिवाचं सुद्धा ऐक्य त्या ठिकाणी झालं पाहिजे, तेव्हा आपला सुद्धा काला होणार. आणि 7 दिवस ज्ञान यज्ञ कथा सोहळा आपण या ठिकाणी संपन्न केला महाराज. आणि आजचा पूर्णत्वाचा दिवस मी सांगितलं. मग लाही हे जीवाचं प्रतीक घेतलं. आता लाही कशी असती, लाही कशी तयार करतात, भाजून करतात की नाही? हा लई वेळ नाही घालीत, मीच विचारतो मीच सांगतो. लाही कशी तयार करतात? भाजून करतात, बरोबर. लाही एकदा भाजली ते भाजल्यानंतर लाही तयार होती. आणि मग पहा तुम्ही, आता पहिले ते कांदे पेरायला लई दाट होऊ नये म्हणून बाजरी भाजून त्याच्यात मिक्स करायची, बरोबर आहे की नाही? का भाजायची ती बाजरी? कारण एकदा भाजली का ते धान्य उगत नाही. मग एकदा का हा जीव या 7 दिवस वैराग्याने भाजला, पहा बर का. 7 दिवसाच्या सप्ताहामध्ये मग काकडा असेल, ज्ञानेश्वरी पारायण असेल, हरिपाठ असेल, संध्याकाळी ज्ञान यज्ञ कथा सोहळा असेल, या सगळ्याचं ज्ञान संपन्न केल्यानंतर वैराग्याने तो जीव एकदा भाजला का मग आजच्या दिवशी त्या जीवाचा आणि त्या शिवाचा काय होतो? काय होतो? काला होतो. आणि एकदा का त्या जीवाचा आणि शिवाचा काला झाला, 7 दिवस वैराग्याने भाजलेला असतो, मग त्याला पुनरुपी जननम पुनरुपी मरणम पुनरुपी जननी जठरे शैनम, पुन्हा मृत्यू लोकाला यावं लागत नाही, तो भगवंत स्वरूप होतो. बीज बाजुली केली लाहे, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज बाजुली केली लाहे, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण. बीज बाजुली केली नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही, आम्हा जन्म मरण नाही. बीज बाजुली केली नाही, आम्हा जन्म मरण नाही,
जन्म मरण नाही, जन्म मरण नाही, जन्म मरण नाही. बीज भाजून केली लाही, आम्हा जन्म मरण नाही. तसं 7 दिवस या ज्ञानयज्ञ सोहळ्यामध्ये हा जीव वैराग्याने भाजून निघाला पाहिजे महाराज. तेव्हा आजच्या दिवशी त्या ठिकाणी त्याच्या जीवनामध्ये काला होतो आणि त्या जीवाचं आणि त्या शिवाचं ऐक्य होतं. तो म्हणजे आजचा दिवस, काल्याचा दिवस. विठ्ठल 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 विठ्ठल. आणि मग आजच्या कीर्तनाला थोडेसे बंधनं असतात महाराज. आजच्या कीर्तनात काही सांगता येत नाही, काही म्हणजे कोणत्याच कीर्तनात काही सांगता येत नाही. काही म्हणजे काहीही काहीही सांगू नयेच महाराजांनी, बरोबर आहे का नाही. अध्यात्मच त्या ठिकाणी सांगितलं पाहिजे. पण आजचं जे कीर्तन आहे काल्याचं, बाकीच्या कीर्तनामध्ये थोडस स्वातंत्र्य असतं, पण आजच्या कीर्तनामध्ये काय सांगावं. चरित्र ते उच्चारावे केले गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, चरित्र ते उच्चारावे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे, चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले गोकुळी, केले देव गोकुळी, चरित्र ते उच्चारावे केले देव गोकुळी, केले देव गोकुळी, केले देव गोकुळी. मग आजच्या काल्याच्या कीर्तनामध्ये चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाचं चरित्र त्या ठिकाणी आपण उच्चारण केलं पाहिजे, जे गोकुळामध्ये भगवंताने केलं महाराज. त्या चरित्राचं उच्चारण या ठिकाणी झालं पाहिजे. आचरण नाही. आचरण करायचं असेल तर कोणाचं करायचं. रामचरित्राचं करायचं महाराज. आणि उच्चारण करायचं असेल तर गोपाल बालकृष्णाचं त्या ठिकाणी चरित्राचं उच्चारण आजच्या दिवशी त्या ठिकाणी केलं जातं. पहा, काला म्हणजे काय हे समजणं गरजेचं आहे, म्हणून अगोदर थोडीशी प्रस्तावना दिली. आजचा पूर्णत्वाचा दिवस आणि भगवान श्रीकृष्णाचा अवतार हा पूर्ण अवतार आहे महाराज. पूर्ण अवतार नव्हे, पूर्णतम अवतार आहे. कारण भगवंताने अवतार घेतला महाराज मृत्यू लोकामध्ये, त्याचे अनंत कारण आहेत आणि अवतार सुद्धा अनंत घेतले महाराज. अनंत अवतार घेसी भक्ता कारणे, बरोबर. भक्ता करता त्या ठिकाणी अनेक अवतार घेतले. त्यामध्ये पहा, गर्ग संहितेमध्ये 6 कारण सांगितले, 6 अवताराचे प्रकार सांगितले. आता फार विस्तार नाही करणार मी बरं का, फक्त स्पर्श करून जातो. अंश अवतार, अशांश अवतार, कला अवतार, आवेश अवतार, पूर्ण अवतार आणि पूर्णतम अवतार. भगवान श्रीकृष्णाचा अवतार जो आहे ते पूर्णतम अवतार आहे. अंश अवतार म्हणजे एखादं कार्य हेतूने अवतार घेतला त्याला अंश अवतार म्हणायचा. उदाहरणार्थ ब्रह्मदेव, अगदी थोडक्यात. अशांश अवतार म्हणजे अंश अवताराला मदत करण्यासाठी जे अवतार घेतात त्याला अशांश अवतार. म्हणजे इंद्रदेव असतील, वरुण देव असतील, अग्निदेव असतील, हे बाकीचे देवतागण जे सहाय्य करतात. आवेश अवतार, एखादा कार्य करण्यासाठी भगवंत अवतरित होतात आणि तेवढं कार्य झालं की पुन्हा त्या ठिकाणी गुप्त रूपात जातात. आवेश अवतार, नरसिंह अवतार असेल उदाहरणार्थ. कला अवतार, कला अवतारामध्ये कुर्म अवतार सांगता येईल. समुद्र मंथन झालं त्यावेळेस तो मदार पर्वत समुद्रात टाकला, तो खाली बुडायला लागला. मग भगवंताने कुर्म अवतार घेतला आणि समुद्रामध्ये तळाशी जाऊन थांबले. त्यावर तो
पर्वत स्थिर झाला आणि मग समुद्र मंथन झालं. हा कला अवतार, पूर्ण अवतार रामकृष्णांचा सांगितला. प्रयत्नांची पराकाष्ठा करून कार्य सिद्धीस नेणं पूर्ण अवतार, आणि एका कार्यासाठी अवतार घेणं पण अनेक कार्य करणं याला म्हणायचं पूर्णतम अवतार. तो पूर्णतम अवतार आहे भगवान श्रीकृष्णाचा. म्हणून आजच्या दिवशी सुद्धा पूर्णत्वाचा दिवस. चरित्र ते उच्चारावे केले देवे, गोकुळी विठ्ठल 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 पहा, त्रेतायुग संपलं. राहू दे, खेळू दे त्यांना. काय पोरो इकडे या रे, तुम्ही इकडे या बरं. ते खेळणारे पटकन या. चला 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 लवकर. विठ्ठल 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 विठ्ठल. जाऊ द्या, या वर्षी नाही तर पुढच्या वर्षी येऊन बसते. बरोबर आहे की नाही? असो, त्रेतायुग संपलं. त्रेतायुगामध्ये भगवंताने कोणता अवतार घेतला? नरसिंह अवतार. कोणता मग? एक सांगा ना. अरे आपल्या गावात आले ते त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार. तुम्ही भिवू नका सांगायला. चुकलं तर चुकलं, काय त्याला. त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्रांनी अवतार घेतला आणि त्या त्रेतायुगामध्ये आपल्या या इसळक निंबळक नगरीमध्ये, त्या त्रेतायुगामध्ये भगवान रामचंद्र या ठिकाणी आले महाराज. प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पुनीत आणि पावन झालेली ही आपली भूमी आहे. इथं उगाच सप्ते होत नाहीत. बरोबर आहे की नाही? भगवंत या ठिकाणी येऊन गेले. त्यांचे चरण धूल या ठिकाणी आहे. कालच स्वामी महाराजांनी सांगितलं का आपल्या रामलिंग तीर्थामध्ये ऊर्जा आहे. ऊर्जा नाही महाराज. मी तिथं रामकथा केली महाराज. मला काल वाटलं होतं त्या रामकथेला तिथं बसलं ना तात्या, मला असं वाटायचं म्हणजे किती दमून थकलेलं असलं ना, त्या सिंहासनावर बसलं का असं म्हणजे एकदम जोश यायचा महाराज. जसा धुमाळी वाजायला लागल्यावर जसा लेझिम खेळणाऱ्याचा अंग शहारत, तशी अवस्था त्या ठिकाणी होती. मला ऊर्जा नाही, परम ऊर्जा त्या ठिकाणी महाराज. विठ्ठल विठ्ठल. केवळ त्या स्थानाच्या महात्म्यामुळे माझी रामकथा पूर्ण झाली महाराज. जशी नाथबाबांनी त्या गावबाला पुरणपोळ्या खाण्यासाठी गावबा आला होता, पण 47 अध्यायाच्या पुढचं सगळं रामायण गावबानी लिहिलं. पुरणपोळ्या खायसाठी आला होता. हा, म्हणून काल्याच्या दिवशी मी सुद्धा तिथं पुरणपोळ्या ठेवल्या. आणि पुरणपोळ्या खाऊन मी सुद्धा पैठणलाच गेलो महाराज दुसऱ्याच दिवशी कथा संपल्यावर. हा, त्याच्या माग हा एक भाव होता महाराज माझा. पहा, त्रेतायुगामध्ये प्रभू रामचंद्रांचा अवतार झाला. नंतर लवकुशाने राज्याची धुरा सांभाळली. त्यानंतर सूर्यकुळातील अनेक राजांनी या मृत्यू लोकावर राज्य केलं. पण नंतरच्या काळामध्ये काही अभक्त त्या ठिकाणी राजे निर्माण झाले. आणि अभक्त व्यक्ती जर त्या ठिकाणी निर्माण झाले तर मग असुरी शक्ती वाढते महाराज. असुरी शक्ती काय होते? प्रबळ होते. गावामध्ये जर समजा सप्ताह झाला नाही, कथा कीर्तन झाले नाही, तर त्या ठिकाणी गावातील लोकांच्या वृत्तीमध्ये सुद्धा बदल होत चालतो. आणि कथा कीर्तन सप्ताह याचं जर आयोजन नियोजन असेल तर भक्तिमय वातावरण त्या गावामध्ये त्या ठिकाणी कायम स्वरूपी राहतं. ती एक पॉझिटिव्ह ऊर्जा त्या ठिकाणी निर्माण होते महाराज. पहा तुम्ही, घरामध्ये साधं एखादं घर जर बंद असेल तरी ते घर जर उघडलं तर तिथं असं निगेटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी निर्माण होती. थोडंसं तिथं वेगळं वाटतं. जास्त वेळ माणूस त्या ठिकाणी राहू शकत नाही. पण तेच घर जर नांदत असेल, त्या ठिकाणी देवपूजा असेल, पॉझिटिव्ह एनर्जी असेल, तर तिथं माणसाचं मन रमतं. आणि या अध्यात्मामुळे अशी पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होत असते. पूर्वी यज्ञ व्हायचे ना महाराज, ते मंडल त्या ठिकाणी सगळं ऊर्जामय व्हायचं, पॉझिटिव्ह एनर्जी. आता हा कार्यक्रम इथं झाला ना, तुम्हाला जाणवणार नाही, पण या मंडलामध्ये, नभोमंडलामध्ये, या हवेमध्ये एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली महाराज. काय झाली? एक पॉझिटिव्ह एनर्जी या ठिकाणी निर्माण होती. ही पॉझिटिव्ह एनर्जी जी आहे ही पुढच्या सप्ताहापर्यंत गावाला पुरेल.
ही जी एनर्जी ना, पॉझिटिव्ह एनर्जी, ही पुढच्या सप्ताहापर्यंत गावाला पुरेल आणि गावामध्ये बदल झालेला तुम्हाला निश्चित प्रकारे पाहायला मिळेल. विठ्ठल विठ्ठल इथं उभा राहून मी मनाचं काही बोलत नाही, बरोबर आहे का नाही? हे सगळं पुराणांमध्ये लिहिलेलं आहे. ही पॉझिटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी निश्चित प्रकारे निर्माण होते, याचा अनुभव. आता आपण घरामध्ये पूजा करतो महाराज, पूजा केल्याने काय होतं? यज्ञ करतो, होम हवन करतो, पण ती पूजा झाल्यानंतर त्या ठिकाणी घराचं नभोमंडल शुद्ध होतं महाराज आणि पॉझिटिव्ह एनर्जी त्या ठिकाणी निर्माण होत असते. मग काय सांगत होतो मी? असे अभक्त त्या ठिकाणी निर्माण झाले आणि मग आसुरी शक्ती त्या ठिकाणी प्रबळ झाली, म्हणजे भक्तीच निघून गेली महाराज. आणि मग त्या ठिकाणी ज्या वेळेस आसुरी शक्तींचा प्रभाव वाढतो त्यावेळेस त्या पातकाचा भार भूमीला सुद्धा होतो. या पृथ्वी मातेला सुद्धा भार सहन होईना, इतकी आसुरी शक्ती वाढली. हळूच बोलणारे मंदिरातली, इतकी आसुरी शक्ती वाढली, त्या भूमीला सुद्धा भार सहन होईना. मग या पृथ्वी मातेने गायीचं रूप धारण केलं महाराज आणि गोमाता होऊन ब्रह्मदेवाकडे गेल्या, श्रीहरी विष्णूंकडे गेले. सगळे देवतागण त्या पृथ्वी मातेला घेऊन महाविष्णूंकडे त्या ठिकाणी गेले महाराज आणि महाविष्णूंची प्रार्थना करू लागले, विनंती केली. श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. किंवा वचन ऐका, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती, वचन ऐका कमलापती. मज रंकाची विनंती, मज रंकाची विनंती, मज रंकाची विनंती, मज रंकाची विनंती. जोडतो कधे काळी बोला जोडतो कधे काळी, जोडतो कधे काळी, जोडतो कधे काळी. आपण सुद्धा काकड्यात अशी विनंती करतो की नाही भगवंताला? वचन ऐका कमलापती, मजरंकाची विनंती. तसं सर्वांनी त्या ठिकाणी प्रार्थना केली आणि आकाशवाणी त्या ठिकाणी झाली महाराज. आकाशाची वाणी सांगे सकळासी, आकाशाची वाणी सांगे सकळासी, तळमळ मानसी करू नका. देवकीच्या गर्भा येईल भगवंत, रक्षील गाई ब्राह्मण भक्त. अशी आकाशवाणी झाली. देवकीच्या गर्भामध्ये भगवंत अवतार घेतील आणि रक्षण करतील, गायीचं रक्षण करतील, ब्राह्मणांचं रक्षण करतील, भक्तांचं रक्षण करतील आणि दुर्जनांचा भक्त राखे पाया पाशी, पाशी दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. राखे पाया पाशी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. भक्त राखे पाया पाशी, दुर्जनाची संवारी, भक्त राखे पाया पाशी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. भक्त राखे पाया पाशी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी, दुर्जनाची संवारी. देवाचं कामच आहे महाराज, भक्ता राखे पायापाशी दुर्जनांशी संहारी. कारण भगवंत अवतारच त्याच्यासाठी घेतात महाराज, बरोबर. आणि मग आकाशवाणी झाली, सर्वांनी महाविष्णूला त्या ठिकाणी वंदन केलं.
आणि अवतार कार्याची योजना ठरली महाराज. कुणी अवतार घ्यायचा म्हणले शेष आता मागच्या त्रेतायुगात लहान झाले होते, आता काय व्हा मोठे व्हा. लक्ष्मी मातेला सांगितलं तुम्ही रुक्मिणी माता म्हणून त्या ठिकाणी अवतार घ्या. सगळी 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 योजना झाली. बघ कुणी कुठं अवतार घ्यायचा, कुणी कुठं अवतार घ्यायचा, योजना ठरली. मग इकडं उग्रसेन नावाचा राजा मथुरेचा, त्याचा भाऊ देवक, आणि त्या देवकाला एक मुलगी होती, तिचं नाव काय, देवकी. शाबास, वा वा, तिचं नाव देवकी. आता बरेच काले ऐकलेत तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हीच सांगा, मी फक्त विचारितो. बरोबर आहे की नाही? हा, उग्रसेन, उग्रसेनाचा भाऊ देवक, देवकची मुलगी देवकी. शाबास. त्या देवकीचा शुभविवाह ठरला महाराज. ही चुलत बहीण होती रावणाची. अतिशय प्रेम कंसाची. हा असं जरा, हा जागे जागे, विठाल विठाल, नाही जागच राहिलं पाहिजे महाराज, नाही तर महाराज काही सांगते ना तुम्ही काही ऐकायचे, असं नको. बरोबर आहे की नाही? अतिशय प्रेम. आणि कंसाचाच मित्र, काय नाव, वसुदेव. बरोबर. त्या वसुदेवाबरोबर त्या देवकीचा विवाह ठरला महाराज. विवाह ठरला आणि मग विवाह ठरल्यानंतर सगळी भावकी कामाला लागती महाराज. बरोबर आहे की नाही? हा, आता तरी सोपं झालं. पहिले रामकाठी तोडायपासून सौदे चालायचे. सरपणाला आता गॅस आहे, आता परत सरपणावरच आलो आपण, आहे का नाही? का भेटतोय तुम्हाला? आणि मग सगळी भावकी कामाला लागली महाराज. आणि मग त्या कंसाचं इतकं प्रेम महाराज, तो कंस स्वतः शुभविवाह झाला. आणि ज्या वेळेस वरात निघाली नाना, स्वतः कंस त्या ठिकाणी तो रथ चालवायला बसला आणि वाजत गाजत वरात चाललेली. पण अचानक हरी महाराज वरात चाललेली असताना वीज कडाडली, वारा वाहू लागला. अगदी सुसाट्याने वारा व्हायला लागला. विजांचा कडकडाट चालू झाला. कुठंही आभाळ नसताना भयानक वातावरण निर्माण झालं महाराज. भीतीदायक वातावरण निर्माण झालं. आणि अशामध्येच एक मोठी वीज कडाडली. मोठा आवाज झाला आणि आकाशवाणी झाली, हे वसुदेवा, अरे जितक्या आनंदाने तू या रथाचं सारथ्य करत आहेस, ती तुझी बहीण देवकी. पण त्याच देवकीचा 8वा पुत्र तुझा काळ ठरेल. भयानक आकाशवाणी झाली महाराज. याच देवकीचा 8वा पुत्र त्या कंसाचा म्हणजे राजपुत्राचा काळ ठरेल. कंस सुद्धा भिला महाराज, भयभीत झाला. आता मृत्यूची बातमी कळाल्यावर, पॉझिटिव्ह आल्यावर कसं माणूस भयभीत व्हायचं? बरोबर आहे का नाही? आता काय खरं नाही असं वाटायचं. आणि मग भयभीत झाला. पण कंसाने विचार केला, कुणीच काही बोले ना महाराज. त्या वरातीमध्ये जितका समाज होता सगळा जागच्या जागेवर स्तब्ध झाला. अगदी टाचणी पडली तरी आवाज येईल. इथं तरी बारकाले पोरं थोडे बोलत येत, पण टाचणी पडली तर आवाज येईल. भयभीत वातावरण झालं. आणि मग कंसाने विचार केला, या देवकीचा 8वा पुत्र माझा काळ ठरणार आहे. मग ते म्हणे ना काहीतरी, थांबा जरा तुम्ही, न बजेगा काय बास, काय काय म्हणे, न रहेगा बास न बजेगी बासुरी, असं आहे ते. हा, मग या देवकीचा 8वा पुत्र माझा काळ ठरणार आहे. मग ही देवकीचाच काटा काढू. आणि खडग उपसला महाराज. खडग माराया दावला, खडग माराया दावला,
खडग माराया धावला महाराज आणि हात तो धरिला वसुदेवाने हात वरच्या वर धरला महाराज आणि सांगितलं, अरे कंसा थांब, कंसा अरे स्वतःला का कलंक लावून घेतोस? त्याने सांगितलं, हिचा 8वा पुत्र माझा काळ ठरणार आहे, हिचाच जर काटा काढला तर पुत्र व्हायचा संबंध नाही. पण वसुदेवाने सांगितलं, अरे तू राजपुत्र आहेस, तुझी कीर्ती आहे आणि तुझ्या नावाला शेवटपर्यंत कलंक राहील स्त्री हत्येचा, एका बहिणीची हत्या केल्याचा. हिचा 8वा पुत्र तुझा काळ ठरणार आहे ना, हिला होणारे पुत्र सगळे झाल्याबरोबर तुझ्या स्वाधीन करतो. मग काय करायचंय तुला ते तू ठरव, पण हत्या करू नकोस. वसुदेवाने असं सांगितलं. सांगितल्यानंतर कंसानेही विचार केला आणि मग उग्रसेनाला कैदेत टाकलं महाराज. आणि स्वतः कंस काय सांगितलं यांना सांगा. हा मग हा कंसानेही विचार केला, म्हटले नावाला कलंक नको लागायला, आणि उग्रसेनाला कैदेत टाकलं. आणि कंस त्या राज्याचा कोण झाला? राजा झाला महाराज. राजा झाल्यानंतर कंसाने राजगादी घेतली आणि वसुदेवाला आणि देवकीला कुठं ठेवलं? तुरुंगामध्ये ठेवलं महाराज. आज सुद्धा तो तुरुंग आपल्याला पाहायला मिळतो. कुठं? मथुरेत, बरोबर ना. आम्ही गेलो होतो, ते बोराटे मेजर होते आपल्या गावातले, तिथं त्याने आम्हाला भरपूर लाईन होती, पण अगदी आनंदात घेऊन गेला महाराज. आपले फौजी असे तिकडे असल्यावर मदत करतात महाराज, हे का नाही. हा ते जेल आज सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. तिथं गेल्यानंतर तो भाव प्रगट होतो महाराज. बालकृष्णाचा जन्म याच त्या ठिकाणी, याच कारागृहामध्ये झाला. अंगावर शहारे येतात महाराज. आवर्जून कधी जा, गेलं पाहिजे. तीर्थयात्रा आहे ना, कोणाच्या तीर्थयात्रेत जा मी म्हणत नाही माझ संगत चला, मी वर्षातून एकदाच काढीत असतो फक्त. पण कोणाच्याही जा, पण जा. या तीर्थयात्रेमुळे आहे ना तीर्थटन होतंय सर्वसामान्यांना, नाही तर तसं कोण जाणार आहे महाराज. अवश्य गेलं पाहिजे. चव हे सकळ सिद्ध आहे तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रे जाय चुकू नको. आमचे गेरंगे काका पायी नर्मदा परिक्रमा करून आले महाराज. हा आपला हे आता आपले म्हस्के मामा हे बराच मोठा ग्रुप गेला होता नर्मदा परिक्रमेला. तीर्थयात्रा केलीच पाहिजे महाराज. पहा, आणि मग कैदेमध्ये टाकलं महाराज. निसर्ग नियमाप्रमाणे 1 वर्ष त्या ठिकाणी झालं आणि देवकी माता प्रसूत झाल्या आणि सुंदर असं एक बाळ जन्माला आलं. आल्याबरोबर त्या ठिकाणी त्या बाळाला मिठीमध्ये घेतलं. पण वसुदेवांनी ठरल्याप्रमाणे ते बाळ देवकी मातेकडून घेतलं. त्या सुंदर बाळाला पाहिलं, काय दुःख वाटलं असेल महाराज त्यांच्या मनाला. सुंदर त्या बाळाला पाहिलं आणि तसेच महाराज कंसाकडे गेले आणि कंसाच्या हातामध्ये ते बाळ दिलं. कंसानेही त्या बाळाला पाहिलं. पडवीतले कोण बडबड करताय तिकडं? कंसानेही त्या बाळाला पाहिलं आणि कंसाचंही हृदय द्रवलं महाराज. कंसालाही वाटलं का या छोट्याशा बाळाला कसं मारावं. आणि कंसाने विचार केला की 8वा पुत्र मारणार आहे ना, मग याला सोडून देऊ. आणि मग पुन्हा ते बाळ हातामध्ये दिलं. देवकी मातेकडे ते बाळ नेलं. पण तिथं नारद मुनी आले महाराज. हा पुण्य सारावया भेटे देवऋषी. त्याचं पुण्य सुद्धा त्या ठिकाणी बाजूला सारायचं होतं. भगवत देवांनी विचार केला, अरे इतकं पुण्य जर याचं झालं तर भगवंत कसे अवतार घेतील. आणि मग देव ऋषी नारद मुनी आले. त्या नारद मुनींनी एक 8 पाकळ्याचं कमळ कोणाला दिलं? कंसाला दिलं. आणि कंसाला विचारलं, याला किती पाकळ्या आहेत? कंसाने मोजल्या महाराज. 1 2 3 4 5 8. म्हणले आता इकडून मोजा. तिकडून मोजल्या महाराज. म्हणले कोणत्या पाकळीपासून सुरुवात केली तरी पाकळ्या
8 आहेत, पण 8व्या नंबरची पाकळी कोणती हे सांगता येणार नाही. कुठूनही सुरुवात केलं तर ती 8वी भरेल, इकून सुरुवात केलं तर ती 8वी भरेल. मग हा पुत्र सुद्धा 8वा होऊ शकतो हे पटवून द्यायचं होता नारद मुनींना, म्हणून ते 8 पाकळ्याचं कमळ दिलं. कंसाने विचार केला, पुन्हा कारागृहामध्ये आला, ते मूल घेतलं देवकी मातेचं, गरगर 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 पिंगावलं आणि शिळेवरती आपटलं. तसं ते बाळ मृत्युमुखी पडलं महाराज. असं 1 नाही 2 नाही 3 नाही 6ही मारिले दुराचारी. 6 पुत्र मारले. 7वा योगमायेने रोहिणीच्या गर्भामध्ये त्या ठिकाणी पाठविला आणि 8वा पुत्र त्या ठिकाणी जन्माला आला, म्हणजे बाळकृष्ण भगवंत अवतरित झाले. गोपाल कृष्ण भगवान की जय. कुंडली गवरला हरी विठ्ठल भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. असाच आनंद झाला, पण हळूच बोला, हळूच गर्जना करा, कंस ऐकेल. कारण मथुरेत येत ना आपण, म्हणजे मथुरेत जन्म झाला ना. पाग याच्यामध्ये एक फार मोठी गमक आहे. कृष्णाचा जन्म कुठं झाला? मथुरेत झाला. पण अभंग काय सांगतात आपल्याला? गोकुळी कृष्ण जन्मला. बरोबर आहे की नाही? आता सुद्धा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही. असं कसं महाराज? कृष्णाचा जन्म गोकुळात मथुरेतच झाला, पण प्रागट्यकरण गोकुळात झालं महाराज. हा, प्रागट्यकरण कुठं झालं? गोकुळामध्ये झालं. म्हणून गोकुळीच्या सुखा किंवा कृष्ण गोकुळी जन्मला. आणि मग जन्म झाला महाराज. देवकी मातेने पटापटा ते मुके घेतले बाळाचे, वसुदेवांनी मिठीत घेतलं आणि देवकी मातेला श्रुत झालं, ज्ञान झालं की झालेला पुत्र कंसाकडे द्यावा लागतो. आणि अश्रू उघडू लागले आणि वसुदेवांना देवकी माता म्हणते, सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जगजेठी. आता मिठी सोडा, याला कुठेतरी लपवा, नाहीतर कंस मारेल. आकाशवाणी झाली महाराज आणि बाळकृष्ण बोलू लागले. म्हटले, तात माता, आता मला इथं मथुरेत ठेवू नका, मग कुठं न्या? आता मला घेऊन चला. कुठं? नंदाच्या घराला, घराला, नंदाच्या घराला, घराला, नंदाच्या घराला, घराला, नंदाच्या घराला. मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, गोकुळाला, नंदाच्या गोकुळाला, मदने गोकुळाला, ओ मदने गोकुळाला, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला, मदने गोकुळाला, मदने गोकुळाला, नंदाच्या घराला, मज नेई गोकुळाला. आता इथं ठेवू नका, मग नंदाच्या घराला घेऊन चला. तिथं मायेचा जन्म झालेला आहे, मला तिथं ठेवा आणि तिला इथं आणा. मग सांगितलं, हे सगळे बेड्यामध्ये आम्ही कैद आहोत. जसं वसुदेवांनी बाळकृष्णाला उचललं, हातातल्या बेड्या गळून पडल्या महाराज. उचलिला कमलापते, पायीचे बंधन गळती, पायीचे बंधन गळते. तसे कारागृहातून बाहेर आले. मुसळधार होणारा पाऊस सुद्धा शांत झाला, पण यमुना मैया मात्र दुथडी भरून वाहत.
वसुदेवांनी भीती बाळगली नाही पाण्याची. गोकुळ गाठायचं होतं. त्या यमुना मैयामध्ये प्रवेश केला. जरा विक्षेप नका करू ते बोर्डा मागचे, नाही तर इकडे पुढे या. गुडघ्या इतक्या पाण्यामध्ये, कमरा इतक्या पाण्यामध्ये, छाती इतक्या पाण्यामध्ये यमुनेचा स्तर पडत होता महाराज पाण्याचा. आणि वसुदेव त्या ठिकाणी पाण्यामधून गोकुळात त्या ठिकाणी जात होते. शेवटी गळ्या इतकं पाणी आलं. शेवटी नाका तोंडात पाणी जायला लागलं महाराज. मग मात्र भगवंतांनी विचार केला आणि आपला पाय टोपलीमधून काय केला, बाहेर काढला. कारण त्या यमुना माईला बाळकृष्णाच्या चरणाचं दर्शन घ्यायचं होतं महाराज. जसा चरण स्पर्श यमुना मैयाला झाला, यमुना झरझर 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 त्या ठिकाणी ओसरली गेली आणि दुभंगली. पांगुळले यमुना जळ, 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 यमुना जळ, पांगुळले यमुना जळ. पांगुळले यमुना जळ, भक्ती राहिले निश्चळ. पांगुळले यमुना जळ, भक्ती राहिले निश्चळ. पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले निश्चळ. पांगुळले यमुना जळ, पक्षी राहिले. पांगुळले यमुना जळ, 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 पांगुळले यमुना जळ. यमुना मैया दुभंगली, पांगुळले यमुना जळ. आणि अगदी मैयानी रस्ता दिला महाराज. देवजी टोपलीत त्या बाळकृष्णाला घेऊन गोकुळामध्ये प्रवेश केला. नंदाच्या वाड्यामध्ये प्रवेश केला. जसे इकडं कुलप तुटले महाराज, तस नंदराजाच्या वाड्याचा दरवाजा सुद्धा त्या ठिकाणी उघडा होता. वसुदेवजी वाड्यामध्ये प्रवेश केला. अगदी यशोदा मैयाच्या खोलीपर्यंत जाईपर्यंत काहीच अडचण आली नाही महाराज. पण तिथं गेल्यानंतर पाहिलं तर यशोदा माई जवळ माया त्या ठिकाणी, माया उपजली तेथे ठेवी मज आणा येथे, असं प्रमाणे मग तिथं त्या जागेवर बाळकृष्णाला ठेवलं. मायेला पुन्हा टोपलीत घेतलं आणि वसुदेवजी परत त्या ठिकाणी कारागृहामध्ये आले. पुन्हा दरवाजे बंद झाले. पुन्हा हातामध्ये बेड्या पडल्या, पायामध्ये बेड्या पडल्या. अगदी जसंच्या तसं महाराज. इकडं सकाळ झाली. यशोदा मैयालाच कळेना प्रसूत झाल्याचं. बाळकृष्ण त्या ठिकाणी यशोदा मैयाच्या शेजारी खेळतोय आणि बाळांतपणासाठी नंद भैयाने आपल्या बहिणीला घेऊन आले होते महाराज. म्हणजे यशोदा मातेची कोण? हा, ननंद, वंश. हा, पहिले वंश म्हणायचे आमच्या काळात. हा, जसं चोखा मेळ्यांची बहीण आली होती ना, वंश, हा तशी वंशनला आणलेलं होतं यशोदा मैयाच्या. त्यांचं नाव काय होतं? सुनंदा. काय नाव होतं? सुनंदा. हिंदीत सुनैना म्हणतात, है का नाही? ते सुनंदा नाव तिचं. आणि ती सकाळी उठली. आता तिला आणलंच होतं ना बाळांपणासाठी. मग ती उठल्याबरोबर यशोदा मैयाच्या रूम मध्ये गेली. तिथं जाऊन पाहते तर
बाळकृष्ण त्या ठिकाणी एक छोटासा मुलगा नवजात त्या ठिकाणी खेळतोय. तिने पाहिलं, अगं वहिनी तर प्रसूत सुद्धा झाली, बाळ सुद्धा झालं, मुलगा झाला. आणि इतका आनंद तिला झाला महाराज, इतका आनंद झाला. ती त्या आनंदाच्या भरात त्या खोलीतून निघाली महाराज. आणि नंद भैया त्या ठिकाणी गोसेवा करण्यासाठी गेलेले होते. कारण बरेच दिवस नंद भैयांना त्या ठिकाणी मूलबाळ नव्हतं. त्याच्यामुळं सगळे गोकुळवासी अगदी पूर्वी आपण नाही का ते काय टाकायचे, हा हेल टाकायचे आहे का नाही, अगदी प्रतीक्षेत होते महाराज. आणि मग ती सुनंदा पळतच गेली. आता पहिली बातमी कुणाला सांगावं तिला वाटलं, नंद भैयांना. हरी महाराज पळतच सुटली महाराज. ती गोशाळेमध्ये नंद भैया होते. गेल्याबरोबर सांगितलं, भैया, अरे नंद भैया सुनो, सुनो भैया, भैया सुनो. आणि पळतच निघाली महाराज. सगळे गोकुळवासी पायचारे काय झालं हिला, आणि हिचा तर आवाज, भैया सुनो. नंद भैया गोशाळेमध्ये होते. नंद भैयांनी आवाज दिला, अरे सुने ना, बोलो, अरे भैया सुनो ना, अरे बोलती क्यों नहीं, बोल ना भैया, सुनो भैया सुनो, अरे बोल भैया, आपको लाला भयो लाला. हे शब्द ऐकले नंद भैयांनी, गळ्यातले अलंकार काढले आणि फेकले आनंदाच्या भारात सुनैनाकडं. अरे जा पूरे गोकुलवासियों को बोल, नंद लाला को लड़का हुआ, लाला हुआ. आणि मग ती सुनैना गोकुळाच्या चौकात आली महाराज. गोकुळाच्या चौकात आली आणि आवाज दिला तिने, अरे गोकुलवासियों सुनो. सगळे गोकुळ जमा झालं महाराज चौकात. सगळं गोकुळ जमा झालं. गोकुलवासियों सुनो, मेरे नंद भैया को लाला भयो लाला. असा आनंद झाला महाराज त्या गोकुळातील सगळ्याच लोकांना. इतकं सुख त्यांच्या मनाला झालं, इतकं सुख मनाला झालं. आणि म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, त्या आनंदाला पारावार नाही. अभंगाचं गोकुळीच्या सुखा, 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 गोकुळीच्या सुखा. अंत पार नाही लेखा, अंत पार नाही लेखा, नाही लेखा. बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी. आणि सगळ्या गोकुळवासियांना इतका आनंद झाला महाराज, तर गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. काय इतका आनंद झाला गोकुळवासियांना. अभंगाचं दुसरं चरण. बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, जय हो. बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी. आनंदिला नर नारी, बाळकृष्ण नंदागरी. आनंदला नर, आनंदला नर नारी, बाळकृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी, कृष्ण नंदागरी, बाळकृष्ण नंदागरी. का आनंद झाला, तर बाळकृष्ण नंदा घरी, आनंदल्या नर नारी.
आणि मग तो आनंद गोकुळवासियांनी कसा साजरा केला अभंगाचं तिसरं चरण. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे करती कथा गाती गाणे गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. आणि मग सगळ्या गोकुळातल्या गवळणी महाराज त्या बाळकृष्णाला पाहायला निघाल्या. सगळ्या महाराज एक गेली का एक आली, एक गेली का एक आली. तिथं जशी रांगच लावली महाराज. आणि मग त्या बाळकृष्णाकडे पाहिलं, त्याचं मुख पाहिलं की समाधान भेटायचं महाराज. तुका म्हणे छंदे मन मोहिले गोविंदे. आणि मग प्रसन्न वाटायचं महाराज. आणि मग सगळ्या गवळणी निघाल्या. तिथंच त्या गोकुळामध्ये एक चांगली 90-95 ची एक गवळण होती. तिचं नाव काय होतं? मालू. हा, माहिती असेल कदाचित तुम्हाला. मालू नाही कथा ही. ती मालू गवळण महाराज. आता त्या म्हातारीने दुसऱ्या मजल्याहून पाहिलं. इकडं जशी रग लागली म्हणली, तिची भाषा आहे बरं का ती. रीग लागली म्हणली, कुठं चालल्यात ह्या सगळ्या पोरी? गोदरेज मेहंदी काय लावी त्यात, लाली काय लावी त्यात, एब्रो काय 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 तुम्हाला माहिती सगळं. असं सगळं नटून थटून कुठं चालल्यात ह्या सगळ्या. आणि मग म्हाताऱ्या माणसाला लय नाद असतो, कुठं काय झालंय चौकशी करायचा. बरोबर आहे का नाही? आहे का नाही? मग त्या आपल्या सुनांनी लय मेकअप केला. त्या म्हणतात मला उलशिक लाव मेहंदी, म्हणतात का नाही? हा, तसं काय हरकत नाही, लावायला पाहिजे. चला. आणि मग ते तिने सुद्धा तिला ती पायऱ्या उतरून आली महाराज, काठी टिकीत टिकीत टिकीत. आणि तिने विचारलं, पुरी हो? आता 90-95 ची म्हणल्यावर थरथर कापत होती महाराज ती. नुसता एवढा हात घ्यायचा तर असा 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 करायचा तिचा हात. हा, आपण पाहतो ना काहींना ते शारीरिक ते वयोमानाने होत असतं महाराज. आणि मग ती काठी टेकीत टेकीत आली महाराज तिथपर्यंत आली. तिने विचारलं, पोरी हो पुढे चालल्या? त्यांनी सांगितलं, अरे नंदाच्या घरी
गाई